नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण मटारची एक अतिशय चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत। तर ही तुम्ही मुलांना अगदी 10 मिनिटात तयार करून देऊ शकता, इतकी सोपी आहे। सुरुवातीला इकडे मी मटार घेतले, त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने आणि त्यानंतर इकडे मी त्यांना मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकत आहे। त्यानंतर बारीक काप केलेले 2 मिरच्या मी घेतलेल्या आहे आणि ते देखील ॲड केलेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते देखील, आणि याची व्यवस्थित आपल्याला मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यासाठी तुम्ही पाणी ॲड करायची काहीच गरज नाही आहे। आता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3-3.5-4 चमचे मी इकडे जे आपले पोह्यांचे चमचे असतात ते मी इकडे रवा ॲड करून घेतलेला आहे। आता ते मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीसाठी मी इकडे थोडंफार असं जिरा पावडर ॲड केली आहे, त्यासोबतच धना पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पण पाणी आपल्याला यामध्ये ॲड नाही करायचं आहे, पण आवश्यकतेनुसार तेवढं आपण पाणी यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे रवा आपला चांगला फुलेल असं। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता तसं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। आता हे थोडंसं व्यवस्थित सेट होण्यासाठी मी 5 मिनिटं ते राहू देते। त्यानंतर मी इकडे एक कांदा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा कांदा आहे आणि त्याला बारीक असं आपण काप करून घेऊ त्याचे। तर ही खूपच चविष्ट अशी रेसिपी आहे आणि अगदी झटकीपट बनवून तयार होणारी आहे। तर मुलं ही रेसिपी तुम्ही बनवून दिली तर खूपच आवडीने खातील व यासाठी आपल्याला बाहेरची कोणतीच गोष्ट आणायची गरज नाही, सगळ्या गोष्टी आपल्या घरातच उपलब्ध आहे। अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत। त्यासोबतच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मागच्याच व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवर मस्त अशी अतिशय पौष्टिक सांधेदुखी, कंबरदुखी व रक्तवाढीसाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी त्यासाठी आपण हिवाळा स्पेशल लाडू बनवलेले आहेत, तर ती देखील रेसिपी तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात। आता त्यानंतर इकडे मी जो कांदा काप केलेला होता त्याला मी एका बाउलमध्ये शिफ्ट करून घेतलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेले मी टोमॅटोज पण ॲड करून घेतलेले आहे। त्यानंतर बारीक चिरलेली मी मिरची ॲड केलेली आहे। आता त्यामध्ये मी थोडेफार चिली फ्लेक्स पण टाकून घेतलेले आहेत, तुम्हाला वाटलं तर तुम्ही काळी मिरी पूड पण टाकू शकतात, मी ते ॲड केलेलं नाही आहे। आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे मी सँडविच मेकर घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं ऑइल अप्लाय करून घ्यायचं आहे। तर इकडे मी ब्रश घेतला आहे आणि त्याच्याने मी सर्व बाजूंनी त्याला ऑइल लावून घेत आहे। तर दोन्ही साईडला आपल्याला ऑइल अप्लाय करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर जे बॅटर होतं, जे आपण मटार आणि रव्याचं केलेलं होतं, त्याला आपल्याला याच्यावरती असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। चांगलं आपण ते सर्व बाजूंनी भरून घेणार आहोत, एकाच साईडच्या बाजूने आपल्याला ते भरायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात की ते मी फिलअप केलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये जे आपण कांदा, टमॅटो आणि मिरचीचे काप केलेले होते ते आपल्याला याच्यावरती असे ठेवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर परत ते आपल्याला बॅटर यावरती लावायचं आहे। सर्व बाजूंनी व्यवस्थित असं आपण ते लावून घेणार आहोत। आता एका बाजूने हे बॅटर आपलं पूर्ण लावून झालेलं आहे आणि आता याला आपण गॅसवरती ठेवून देऊया। साधारणतः 10 ते 15 मिनिटातच आपलं हे बनवून तयार होतं आणि आपली गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे आणि व्यवस्थित आजूबाजूनी दोन्ही बाजूंनी आपल्याला हे सँडविच तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने अतिशय चविष्ट आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघितली की किती झटकीपटी रेसिपी होती। यासाठी आपल्याला रवा देखील भिजत ठेवायची गरज नाही आणि नेहमी आपल्या घरी ब्रेड उपलब्ध असतं असंही नाही आहे। तर घरी नाश्त्यासाठी मुलांना तुम्ही हे मटार सँडविच नक्कीच करून देऊ शकतात। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।